म्हणला वस्तूला बाबा मला उचला आणि नंद बाबाच्या घराला घेऊन चला. गोड प्रमाण दिलं. नंदाच्या घराला मजले गोकुळाला माया उपर जरी तेथे गेली मज आणि येथे नंदाच्या घराला देवा बाबा मला उचला. मायबाप देवाला उचलल्याबरोबर पायामध्ये हातामध्ये गळ्यामध्ये अंगामध्ये सर्व शरीरामध्ये बळ्या होत्या. त्या बळ्या सगळ्या जळून पडल्या. परमात्म्याला उचललं आणि ते कारागृह सुद्धा त्या ठिकाणी सगळे पुलप तुटले. सगळे त्या ठिकाणी शिपाई सेनापती सगळे झोपी गेले. रात्रीचा टाइम 12 वाजता थोडं पावसाचा वर्षाव चालू आहे. श्रावणाचा दिवस आहे. बुधवारचा दिवस आहे. श्रावणाचा काळ आहे. मायबाप त्या ठिकाणी परमात्म्याला घेऊन वसुदेवजी निघालेली आहे आणि 11 ठिकाणी भयानक असा वाराचा सुळसुळा सुटलेला आहे मला आणि पाऊस पडत आहे. तो विजेचा कडकडाट झालेला आहे. मायबाप एकांत लेकरू जर आपण उठून त्या टायमाला जर घेऊन जायचं म्हणलं तर कसं वाटत ना. एवढ्या विजेच्या कडकडामध्ये हा वारा एवढा भयानक सुटलेला आहे. पाऊस पडत आहे. त्यावेळेला स्वतःचा विचार न करणारे मायबाप एकमेव जगाच्या पाठीवर फक्त कृष्ण परमात्म्याचे होते. आपला माझ्या लेकरांचा लोकांनी सांभाळ करावा. समाजाने माझ्या लेकरांचा स्वीकार करावा म्हणून जगाच्या पाठीवर एकमेव मायबाप होऊन गेले. ते म्हणजे स्वतःचा देह अर्पण केला. स्वतः प्रायश्चित्त घेतलं आणि जगानं माझ्या लेकरांचा सांभाळ करावा म्हणून स्वतः प्रायश्चित्त देणारे एकमेव जगाच्या पाठीवरचे मायबाप म्हणलं तर ज्ञानेश्वर महाराजांचे मायबाप आहेत. आपल्याच्यानं शक्य नाही. कारण स्वतःच्या मुलाचा स्वीकार करण्यासाठी जगाला स्वीकार करावा. स्वतःचा धीर त्याग सोपी गोष्ट आहे. हा देव पुन्हा मिळत नाही. एकदा गेला म्हणजे गेला. आपल्याला जर म्हणलं तू उमर म्हणता मुलगा बाप मुलासाठी मरायला तयार आहे. पण मुलगा त्या ठिकाणी बापासाठी आजची मुलं बघा फार भयानक परिस्थिती आहे. सांगायचं गरज नाही. तुमच्याही गावामध्ये तीच परिस्थिती आहे आणि आमच्याही गावामध्ये तीच परिस्थिती आहे. कुठेही जा त्या ठिकाणी मारुतीला अर्पण केलेली बरे त्या ठिकाणी संन्यासी दिसतील तुम्हाला ऐका नाही. इथेही पण बऱ्याचपैकी तर मला सांगायचं त्या विषयावर जायचं नाही. कारण आपण त्याला कारणीभूत आपण आहोत. बघा बाबा आपण कारणीभूत आहेत. माय पहिल्या थोड्या पाठीमागच्या काळामध्ये जा गर्भ मुलीचा म्हणलं की आपण त्या ठिकाणी पाडायचे गर्भ पाडलेला आहे नाही. आपण सुद्धा पाप केलेला आहे. आज आपल्या मुलांना आताही काही ना वाटतं मला मुलगा झाला पाहिजे. तर त्या मुलाला मुलगी आणणार कुठून. पाठीमागचा काळ बघितला तुम्ही. मुलगी झाली की मुलीला पाडायचा गर्भ ते भोगावं लागते. आता आपण हे प्रसंग या मुलाचे लेकराचे कारणीभूत त्या पापाला कारणीभूत आपण आहोत. आपल्या मुलाला आता ही वेळ आलेली आहे. मुलापेक्षा चांगली असती. बघा ना एक प्रसंग सांगतो. मुलापेक्षा मुलगी बरी पुढं काय प्रकाश देते दोन्ही घरी घरोघरी किंवा दोन्ही घरी दोन्ही पद लागू शकतात. बघा ना मायबापाच्या घरीही प्रकाश देते आणि सासरीच्या ठिकाणी नांदाई गेली तिथेही प्रकाश मुलगी देते. मग मुलगा बरा का मुलगी बरा. मुलगा बरा आता म्हणता आताच्या पुढचं आणि मग तुम्हाला मुलगी झाल्यावर मग काय करावं देवानं काय कोण्या जन्मात पाप केलं होतं. मी मुलगीच झाली याही जन्माला. आपण मुलगी झाल्यावर आपण का समजतो आपल्याला आणि भाग्यवान समजलं पाहिजे.
आणि त्याच मुलीच्या पोटी छत्रपती शिवाजी सारखे राजासारखे महात्मे राजे जन्माला येतात. त्याच मुलीच्या पोटी असे मोठाले महात्मे जन्माला येतात, शूरवीर. आणि त्याच मातामाऊलीच्या पोटातूनच आपण जन्माला आलो. तिचा गर्भ का पाडायचा? मला त्या विषयाकडे जायचं नाही. कारण काय सांगतो बघा, परमात्मा स्वतःचा प्राणाचा त्या ठिकाणी काही घेणं देणं नाही. स्वतःची काळजी न करता लेकराला उठलेला आहे. रात्रीचा प्रसंग आहे. रात्री 12 वाजता परमात्म्याला घेऊन यमुनेच्या डोहाकडे निघालेले आहेत. आणि यमुना नदी काय सावकाश वाहत असेल, पाणी कमी असेल. अहो इंद्रायणी, आता इंद्रायणीचा हा प्रसंग तुम्ही बघला असेल सगळ्यांनी युट्यूबला. तो प्रसंग एवढा पूर आला होता, चाकणचा जो चौक आहे का चौक, त्या चौकाला लागला होता बाबा. आणि त्या चौकापर्यंत किती किती मंदिर असतील तिथं, किती घरं असतील, सगळ्यांनी खाली गेले आणि बाहेर रस्त्यावर आलेली लोक. आता कालचा प्रसंग आहे, एवढा भयानक पूर आला होता. मोठाले असे जे नाही काय वाहन आपण नेतो त्याच्यामध्ये जिपा कारी पार्सल आणतात नाही, कंटेनर काय म्हणतात त्याला, कंटेनर. ते 2 कंटेनर वाहत आले इंद्रायणी आणि त्या पुलाला अडकली. जिपा वाहून गेल्या, माणसं वाहून गेली. किती भयानक पूर असेल त्यावेळेस असला. ती यमुना माता आजही आहे. तुम्ही जर गेलात त्या ठिकाणी तर तुम्हाला दर्शन मिळेल. कोण कोण गेलं होतं सांगा बरं? यमुना मातेचं दर्शन, यमुना मातेचं त्या ठिकाणी स्थान कुणाला घडलं? कोणीच गेलं नाही गेलं. तुम्ही गेले वा, त्यामध्ये छान छान. आणि आता आम्ही टूर काढणार आहोत. आपले वेळी आहेत ना, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधू आम्ही टूर काढतील, तुम्हाला घेऊन जातील. टेन्शन घ्यायचं. आता यमुना मातेचं दर्शन तुम्हाला आम्ही तुम्हाला करून देऊ. तुमच्या तर्फे का नाही, तुम्हाला त्यामध्ये फी लावल्या जाईल, त्या ठिकाणी तिकीट लावल्या जाईल. तुमचा 7 दिवसाचा त्या ठिकाणी सगळ्यांचा खर्च जे काही होईल ते तुम्हाला सांगितलं जाईल. यमुना माता अशी ठोठो आहे आणि तेवढी मोठी यमुना माता आता ती पार करायची बाबा, पार करायची. परमात्मा डोक्यावर आहे, छोटस बाळ. बघा श्रावणाचा दिवस, मायबाप आपला प्राणाचा त्या ठिकाणी कसलाच विचार केला नाही. वसुदेवजी सरळ त्या यमुना नदीमध्ये पाय टाकलेला आहे. गुडघ्यापर्यंत पाणी आलं, कमरेपर्यंत पाणी लागलं, छातीपर्यंत पाणी लागलं, गळ्यापर्यंत पाणी लागलं. एवढं नाही, इथं होटापर्यंत पाणी लागलं. आता पाणी तोंडात जाणार वसुदेवाच्या. तेवढ्यामध्ये जगाच्या मनाला असं विचार केला, अरे माझा बाप मरण नाही मरण, तो काय करू देवाकडे काय माझ्या बापाच्या पोटापर्यंत पाणी आले. म्हणून परमात्म्यानं हळूच आपला पाय काढला आणि यमुना मातेला दर्शन दिलं. जे दर्शन दिलं तेच यमुना मातेनं सरळ वाट दिली. डोळ्यासमोर प्रसंग वाढवा. कधी बघितलं नाही आपण मथुरा, कधी बघितलं नाही गोकुळ, कधी बघितलं नाही ती यमुना माता, तरी आपल्या डोळ्यासमोर येते का नाही? परमात्मा आपण खरं बघितलाय नाही, तरी आपल्या समोर येतो बघा. आणि वसुदेवजी घरी गेले आणि नंदबाबाच्या घरी जाऊन त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याला ठेवलेलं आहे त्या यशोदा मातेच्या शेजारी. तिथल्या परमात्म्याला ठेवलं आणि तिथली माया उचलली आणि आपल्या मथुरीमध्ये आली, आपल्या कारागृहात आली. मायेला हातात घेतलं, जसे बंधन होते का तशी गळ्यामध्ये आले. आणि परमात्म्याला उचलल्याबरोबर बंधन जसे होते ते गळून पडले होते. आता मायेला हातात घेतलं, जसे बंधन आपणही प्रसंग आठवा सिद्धांत आहे, कारण आपण मायेमध्ये अडकलो आणि ते गळामध्ये जसे बेड्या वसुदेवाच्या गळ्यात आहेत, पायात आहेत, त्या बेड्या संसारूपी मायेच्या बेड्या आपल्या गळ्यामध्ये पायामध्ये आहेत. तसा परमात्म्याला आपण धारण केलं, इथं आलो त्या बेड्या सगळ्या नाही शब्द. कधी नाही शब्दात? जेव्हा काही कळत नाही, जेव्हा उठता येत नाही, जेव्हा बसता येत नाही, जेव्हा डोळ्यांना दिसत नाही, जेव्हा कानांना ऐकू येत नाही. महाराज काय म्हणाले, बाबा कळत नाही, मग काय करणार? चला बा एक खरं ते बापाला म्हणते जाय नाही तर काय बसला म्हातारी, हा मंदिरात जाय कीर्तन चालू. मग म्हातारा हळूहळू काढीची करत
मंदिरात येते प्रसंग फार वाईट झालेले आहेत नाही भाऊ, फार वाईट झालेले आहेत. ज्या मुलाला जन्माला घालून, ज्या मुलाला एवढी मोठी जायदाद, एवढी हिस्ट्री, एवढी मोठी संपत्ती कमवून तो मुलगा जर आपल्याला सांभाळत नाही, अरे या मुला काय करायचं, या मुलाला काय करायचं त्या जायदादीला? अरे वारकरी संप्रदायाला धरून चला, कशाचीच कमी पडणार नाही. हाताने टाळी, गळ्यामध्ये तुळशीची पहिलं माळ गळ्यामध्ये धारण करा आणि चला या वारकरी वारीमध्ये पंढरपूरच्या. इथूनच जाते ना वारी. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, आपण आज गजर करतो की कोणाचा गजर करतो? ज्ञानोबा तुकाराम. भेटायला जायचंय कुणाला? पांडुरंग परमात्म्याला. त्याचं भजन का नाही करत? कारण काय सांगा मला? कारण आपण देवाचं भजन करायच्या ऐवजी संतांचं भजन का करतो? कारण संतांविना प्राप्ती नाही. बाबा घोड प्रमाण दिलं. आईचे वेद देते वाही. ज्ञानोबा माऊली तुकाराम या गजरामध्ये परमात्म्याला भेटायला जातो, कारण ते देवाला आवडतं. माझ्या भक्ताचं जे भजन करतील, माझ्या भक्ताचं जे गुणगान गातील, ते देवाला आवडतं. म्हणून आपण परमात्म्याचं संतांचं भजन करतो. हीच या पाणी मागून इकडून हेच वाट आहे ना, हे नाही. बघा आम्ही काल आलो तिकडून, आम्ही इथून गेलेले आम्हाला आठवतंय बघा वारीमध्ये. तुम्ही सर्व जाता सर्व कोण कोण जाता? हात तुम्ही नाही गेले बाबा, तुम्ही नाही गेले. आता वारीमध्ये गेलं पाहिजे. जर हात होते पुढे तर पुढीला मोठे की खरे ते करून घाली सगळे दारात. बाबा जोपर्यंत हात पुढे होत नाहीत ना, तोपर्यंत माणसाला दानधर्म केला पाहिजे. जोपर्यंत पाय जोपर्यंत जिवंत आहे, पायांना जोपर्यंत चालता येतं, तोपर्यंत पायी वारी केली पाहिजे. जोपर्यंत डोळ्यांना दिसतं, डोळ्यांना बघता येतं, तोपर्यंत देवाची मूर्ती बघितली पाहिजे. जोपर्यंत कान जिवंत आहे, जोपर्यंत कानाला ऐकू येतं, तोपर्यंत देवाचं कानाने गुणगान गायलं पाहिजे. जोपर्यंत मुखाने बोलता येतं, तोपर्यंत देवाचं गुणगान गायलं पाहिजे. बघा हजार कामे सोडा, देवाचं भजन करा, स्नान करा. लाखो कामे सोडा, स्नान करा. शतमुनी आहे भक्तयम सहस्र स्नान आचर. लक्ष्मी आहे दातयम कोटी त्यक्ता हरी भजन. कोटी कामे सोडा, दान धर्म करा आणि लक्ष कामे सोडा, देवाचं भजन. कसं भजन करायचं? श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम. बघा त्या ठिकाणी परमात्मा आता गोकुळामध्ये येऊन ठेवलेला आहे. त्या ठिकाणी माईला आणलेला आहे. कुठं? मथुरेमध्ये. बघा आणि मथुरेमध्ये माया गुण आल्याच्या नंतर कंसाला बातमी कळाली. कंस हातात खडग घेऊन धावत पडत आला. तेवढ्यामध्ये मारणार कंकणा चिंकळा नावात भयानक गर्जना केला. ही दोन आकाशामध्ये निघून गेला. त्या ठिकाणी आकाशामध्ये
ती माया निघून गेली आणि तयार झाली आणि त्या ठिकाणी आकाशातून माणिकून सांगितलं तुझं राखी वधी उपजरा मजा दी. अरे कंसा, अरे तुला कळत नाही रे, तुला कळत नाही. तू मारायला जातो थांबायला, पण तुला कळत नाही माझ्या आधी त्या ठिकाणी गोकुळामध्ये तुझा राक्षस त्या ठिकाणी तुझा वैरी वाढत आहे. कंसा मला सावध झाला आणि त्या ठिकाणी त्रास द्यायला लागला वसुदेवाला देवकीला. कंसाचं त्या ठिकाणी पाप वाढत होतं. परमात्मा इकडं गोकुळामध्ये जन्माला आलेलं आता इथून पुढं संत महात्म्याने वर्णन केलेलं आहे. त्या ठिकाणी सकाळची वेळ आहे. श्रावण काय श्रावण करतो ना त्या वेळेला श्रावण श्रावण पैस्त्रिया त्याला काय म्हणतात पैस्त्रिया सडा पहिला सारखं राहिलं नाही त्याच्यामुळे लक्षात पहिलं करत होते माझा बोल्या शेण आणायचं आणि शेण आणून त्या ठिकाणी सारवायचं पैस्त्रिया घ्यायचा सडा टाकायचा. आता काहीच राहिलं नाही. डिजिटल जमाना आलाय, सगळं डिजिटल होत चालय बाबा. तसं लक्षात घ्या, डिजिटल जमाना आलाय, डिजिटलच झालंय सगळं. काहीच कळा पाहुणे आले तरी न काही पण पाहिलं सगळं डिजिटल झाले. भैसल्या घेत होती पहिलं. आताच्या एखाद्या पोरीला नाही शिकलेल्या पोरीला तर भैसल्या ते जर काढून दिलं सर्वांना ते शेण काढून दिलं पाण्यामध्ये तर ती किसळ करेल किसळ. माय बाप काही पासून जे काही तयार होते की नाही ते सगळे या ठिकाणी आपल्याला दवाई मिळते. काहीचा शेण काहीचं गोमूत्र काहीपासून जे काही आपल्याला मिळते ते सगळं त्या ठिकाणी आपल्याला औषध होते. आणि आपल्याजवळ औषध नाही गाय सांभाळली पाहिजे. आपण गाय ठेवली नाही कत्तलखान्यामध्ये दिली. काहीचा आपण या ठिकाणी पापी होता पण नाही काहीला कत्तलखान्यामध्ये दिलं. विचार करा आपल्याशिवाय पापी कोणीच आपल्या एवढं पापी कोणीच नाही माझं. सकाळी सकाळी पहाटेची वेळ सडा शितोडा टाकत आहे आणि पहाटेच्या वेळी यशोदा माता झोपलेली आहे. हे गवळण आली आणि यशोदा मातेच्या घरामध्ये जाऊन यशोदा मातेला उठवायला गेली आणि पाहते तर काय यशोदा मातेच्या जवळ मुलगा जन्माला. मोठ्यानं चिडचिडाट करत ती गवळण पळाली. ऐका हो गवळणी हो, ऐका ऐका काय ऐकायचंय. पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणायला लागली गवळणीला. ऐकलं का गवळण यशोदेला पुत्र झालाय. सगळ्या गवळणी सगळ्याला सांगायला लागल्या आणि नंद बाबाच्या गोशाळेमध्ये सेवा करत होते. सुनंदा धावत पळत गेली. सुनोनंद भैया सुनोनंद भैया आपू झाला. नंद बाबा आनंदाच्या घरामध्ये गळ्याच्या ज्या काही मोठ्या माळा होत्या त्या सुनंदाच्या गळ्यामध्ये टाकल्या. अगं सुनंदा एवढी आनंदाची बातमी मला देते. एवढ्यामध्ये नंदबाबा धावत पळत आपल्या घरी आले. सगळ्या गवळणी गोकुळामध्ये सगळे गोपाळवासी नंदबाबाच्या घरी त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्या ठिकाणी उत्सव करायला लागले. काय काय उत्सव होतात बघा. त्या गोकुळाच्या एवढा सुख उडिया तोरणे घरती कथा कार्तिकाने गोकुळामध्ये परमात्मा जन्माला आले. गोकुळीच्या सुखात अंत पार नाही लेगा. बाळ कृष्णानंदा घरी आनंद आनंदनारी. परमात्मा त्या ठिकाणी मांडीवर घेतलेला आहे. प्रत्येक गवळणी यशोदा मातेला म्हणायची आगे मला दाखव आगे सुद्धा मला दाखव मला दाखव. प्रत्येक गवळणी मुख्य घ्यायला लागल्या. त्या ठिकाणी परमात्मा आता त्या ठिकाणी धावत्यामध्ये घेतो. परमात्मा लहानाचं मोठं थोडं 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 दिवसांदिवस वाढत आहे आणि परमात्मा त्या ठिकाणी मोठी झालेली आहे. आणि एक एक गोपाळाला आवाज देऊन सांगतात काय गोपाळ हो किती हाडकूळ झाले रे तुम्ही काय खाला. ते म्हणजे देवा काय सांगा म्हणजे कलियुग आलेला आहे. आम्हाला मटेरियल पुड्या तोटे क्रिस्टल दारू या सगळे आम्हाला खायला मिळाले. आम्हाला काही त्या ठिकाणी या कलियुगामध्ये आम्हाला
दही दूध दोन्ही काही खायला नाही तर बघायला भेटणार तुम्ही काय करा सगळे हाडकुळे होऊन गेले गोपाळ तुम्ही तुम्हाला काही मिळत नाही का काय करा म्हणजे देवा काहीच मिळत नाही आमच्या घरी काही खायला नाही ना पियाला नाही बघा प्रसंग बघा लहान लहान मुलं सुद्धा लहान लहान मुलं त्याची परिस्थिती कारणीभूत कोणावर संस्कार लावले पाहिजे संस्कार लावणं मायबाबाचं काम असतं जोपर्यंत मुलगा लहान आहे टाकून द्या सरळ भारतीय संस्थेमध्ये शिक्षण संस्थेमध्ये असा मुलगा तयार होत नाही बघा छोटा मुलगा आहे बघा काय वय असेल या मुलाचं बघा हा माझ्याकडे या मुलं हा मुलगा छोटा आहे काय वय असेल स्वतः घरी करत स्वतः कपडे होतात स्वतः घरी आणि स्वतः सगळे काम होतात आणि आमच्या घरी आमच्या मुलाला अजून काहीच कळत नाही ताप्यावरून घ्यायचं कळत नाही एवढ्या लहान वयामध्ये एकमेव संस्कार लावणारी म्हणजे वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची हे संस्कार फक्त दुसरीकडे शिकवले जात नाहीत मला बघा ना कसे नाचतात रात्री बसून बघताय तुम्ही गोपाळांना सांगलं कृष्ण परमात्माने अरे तुम्ही किती हलगुळे झाले रे तुम्हाला काही खायला मिळत नाही का त्यामध्ये काय करू देवा सगळं दही दूध दोन्ही त्या मथुरेमध्ये विकायला बाजारामध्ये आमच्या घरचे सगळे घेऊन जातात काय करा काहीच कळत नाही हे काम करा तुम्हाला दही दूध दोन्ही पाहिजे ना तर तुम्ही काय करा माझ्या पाठीमागे परमात्मा गोपाळांना म्हणतात माझ्या पाठीमागे या तुम्हाला पोटभर भाजी देतो पोटवरी याद तरी याले लागे झाला आपलं कीर्तन ऐका तरी परमात्मा गोपाळांना म्हणतात माझ्या पाठीमागे आलं की तुम्हाला खायला देतो याद तरी याले लागे अवघे माझ्या मागे मागे आणि परमात्म्याच्या पाठीमागे गोपाळ आलेले आहेत एका गवळणीच्या घरी गेले तिनं ते दही दूध लोणी शिंक्यावरती आडकिलेलं होतं शिंके आता इथं नवीन नवीन पोरायचं तुमच्या अजून शिंक त्याला कळतच नाही शिंक म्हणजे काय शिंक म्हणजे याला शिंक म्हणतात की गेल्यावरती ही शिंक काय शिंक म्हणजे काय आपल्या घरी सुद्धा दुर्डी ठेवण्याचं शिंक पहिलं राहायचं आता राहिलं नाही आता पोळ्या कुठं राहिल्या का चपातीमध्ये त्याच्यामध्ये डब्यामध्ये पोळी डबा काय म्हणतो त्याला आणि आपण शिंक्यावर ठेवतो तिला काय म्हणतो बोळा बाळा काय म्हणतो काय म्हणतो नाही कळत यायला दुर्डी दुर्डी काय म्हणतो दुर्डी असं कारण हे लहान तुम्हाला नाही तुमचा दोष नाही याच्यामध्ये कारण हे सगळं जुनं जे होतं ते निघून चाललंय आता नवीन नवीन काही पाहायला मिळाले मला बघा ना हा प्रसंग पुढे येणार आहे बरेच बोलू तुम्ही आता जाऊ नका इथं सांगा शाळा सुटली का बस काय टेन्शन नाही काला खाऊनच जायचा बघा परमात्मा चोरी करायला निघालेली आहे तिला गौरवाच्या घरी आणि तिची चोरी वरी आखिरीला होतं शिंकावर दही दूध दोन्ही सगळ्या गोपाळांना घेऊन गेलेलं आहे मायबाप त्यांना दही दूध मी खाल्लं तर खाल्लं आणि सगळी डेली फोडून टाकली सकाळी उठली माय त्या नंदाच्या कार्ट्यानं मेल्यानं सगळे डेली फोडून टाकले आणि ती गवळण यशोदा मातेला गाणं सांगायला गेली बाई तुझा लाडका काढ
तुझा लाडका काना तुला गोड वाटायला, पण याच्या खोड्या किती सांगू. मईपत्र शिंदवाटे अगं, मईपत्र नावाचं सिंधू सरोवर आहे ना, ते आठवून जाईल. याच्या खोड्या सांगता सांगता एवढ्या खोड्या तुझा कृष्णा करतोय. काय कृष्णा एवढ्या खोड्या करायला लागलास? घरी तुला काही मुंडोली मिळत नाही का कृष्णा? एक गवळण त्या ठिकाणी खोड्या सांगू लागली बघा. एक गवळण अशी म्हटली. अगं ऐकलं का, तुमच्या घरी कसा येतो कृष्ण खोड्या करायला? माझ्या घरी येण्याची हिंमत नाही, त्याची दात नाही मला माझ्या घरी येण्याची. आणि हळूच राहू द्या ते बांधतात. कृष्ण परमात्मा हळूच म्हणला गोपाळांना, गोपाळ. आणि ती गवळण जी छाती वर करून छाती पुढी करून जी भरायची गवळण, त्या बोल नका, त्या गवळणीचा घर पत्ता लिहून घ्या सगळ्या गवळणी. आणि मोठ्यानं आवाज केला त्या कृष्णानं, चला चला लवकर चला, सगळ्या घर पाडायचे तुमचे. त्याकडे सगळे घर रस्त्यावर आले, सगळे घर पाडायचे. कृष्णा मेला तुझा आमचंच घर दिसायला का? बाकीचे घर बघणार रोज आले, त्याचं मला ते मला रोज खायला प्यायला देतात. तुम्ही येऊन माझ्या घरी माझं घरानं सांगता आणि वरच्यावर म्हणता तुला खायला देत ना, तुम्ही मांडीवर करून खाऊ घेतलं पाहिजे. कृष्णा उद्यापासून आम्ही तुला देतील. एक गवळण मोठ्यानं झाली म्हणायला लागली, अगं तुमच्या घरी येतो, माझ्या घरी येण्याची त्याची किंमत नाही. त्यावेळेला कृष्ण परमात्मा म्हणजे आलोच त्या गवळणीचा घर पत्ता लिहून घेतला. बाबा संध्याकाळी 12 वाजता 1 वाजता परमात्मा जाणार त्या घरी. ती गवळण वाट बघत आहे. हातामध्ये काठी घेतलेली आहे, खुर्ची टाकून दरवाजामध्ये बसलेली आहे. पहारा करत चोपदार पहारा देतात नाही, कीर्तनकार येतात. जर कीर्तनकारीला गेला तर त्या कीर्तनकाराला उचलूनच आणतात. मामा उचलायचं दिसायला येतो मस्त आहे नंबर 1. वा. त्या ठिकाणी ती गवळण पहारा देत उभा राहिली. कृष्ण कधी येते नंदाचं कार्य कोणीही टायमाला येऊ शकते. 1 वाजता कावद्या बोलण्याच्या बाबतीत मी बोलून गेली. आणि नंदाचं कार्य एवढ्या अर्ध्या रात्री काळा येईल टायमाला झोपला असं एवढ्यामध्ये ती गवळण म्हणली आणि झोपी गेली. चला जाऊ म्हणजे झोपी. ती गवळी होता आणि गवळण होती. त्याचा गोड प्रसंग आहे, तेवढी गोळी सांगतो आणि सगळीला पूर्ण देतो. बघा ती गवळण म्हणली, चला मालक तरी कशाला वाट बघता हो, ती नंदाचं काम आता झोपी गेला असं. चल म्हणे झोपी गेली. 1 वाजता झोपले. 1च्या नंतर या गोपाळांची आणि या कृष्ण परमात्म्याची एंट्री झाली, आतमध्ये एंट्री झाली. आणि वरील त्या ठिकाणी दही दूध लोणी जे काही होतं शिंक्यावर ते कसं काढलं ते हाताला येत नव्हतं. बारकी लेकर होती वळाली. कसं काढलं असं आपण दहीहंडी होतो ना, दहीहंडी एका वेळी तडायचं आणि ते खाली घ्यायचं. ते झोपे हो तसा प्रसंग त्यांनी केला नाही बघ. ते चढले आणि त्यांनी गोळी काढून घेतलं, खाल्लं आणि सगळे डेले फोडून टाकले. एवढंच नाही मायबाप, चला म्हणे 2 वाजले पहाटेची, 3 वाजले पहाटेची वेळ होत आलेली आहे, आवरा लवकर आवरा. आणि 4 वाजता ती बाहेर पडणार. तेवढ्यामध्ये लोणी सगळं खाऊन टाकलं, डेले फोडून टाकले. हीच गवळण होती ना, तूच लई बडबड करू लागली. माझ्या आईला गवळण छाती अशी फुगून सांगू लागली, माझ्या घरी येण्याची हिंमत नाही त्या कृष्णाची. येऊ दे म्हणे घरी. आरोप नाही बघ म्हणे, उठ. ती काची उठायली, झोपी गेली. तेवढ्यामध्ये आता परमात्मा त्या गवळणीची येणी आणि त्या गवळ्याची दाढी बांधत आहे. बघा उभे डोळ्यासमोर चित्राला गवळ्याची दाढी आणि गवळणीची येणी बांधून टाकली. दही दूध लोणी खालं परमात्म्याने पुढारा केला आणि बाहेर आपली सेना घेऊन निघून पळून गेली. पहाटेची वेळ झाली. अरे निरंजन भिक्षा देवा असं म्हणलं भिक्षुक सकाळी पहाटेची वेळ. अरे पहाट झाली. नंदाच्या घरट्याची वाट बघत पहाट होऊन गेली, आलं नाही. महाराज ही गवळण सकाळी उठायला गेली तर काय हिसका बसला. कशाला? गाडीला हिसका बसला. गवळण ते गवळी काय म्हणायला लागलं, तुला सोबतंय का म्हणे या वयामध्ये असे नकरी करा. अहो तुम्हाला सोबतंय का म्हणून ह्या वयामध्ये नकरी करा. वय काय चाललंय आपलं म्हातारं वय आणि दाढी गाठ मारलीस तुम्ही. आगाव बोलू नको म्हणे, तू मारलीस गाठ दाढीची. आगाव बोलू नको नाही, तू मारलीस. दाढीची भांडणं मला लागली. बाहेर भिक्षा दे आवाज आलाय, भिक्षा दे. काय करावं आता त्याच्या दुकानामध्ये ठरलं. आता बांधली असं कोणा तरी जाऊ द्या, आपण काढायचा प्रयत्न करू. मला त्याला सोडायला गेली, सुटत नाही. सोडिता सुटे ना कापिता कापेना
जाळीता जलेना गाठबाई कोणासी सुटेना. तरी कापायला गेलं तरी कापत नाही, जाळायला गेलं जळत नाही, तोडायला गेलं तुडत नाही, काहीच तिला गाठ सुटत नाही. अनेक प्रयत्न केले, बाहेर भिक्षांत देवाला उभाच आहे. भिक्षांत देवा काय करावं काय करावं. बाहेरून मधातून आवाज आला, आमच्या घरी कोणी नाही. ते भिक्षावाला म्हणतो खुशाल बोलता आणि म्हणता घरी कोणी नाही. आमची बघा ना आजही ती मधुकरी चालू आहे, मधुकरी मागायला जातात बघा, मधुकरी असा आवाज येतात, मधुकरी वाढायला लोक येतात, कधीच म्हणत नाही मागं आमच्या घरी कोणी नाही. ती गवळण म्हणायला लागली आतून घरी कोणी नाही. ते भिक्षावाला म्हणला मला काही उलू बनवलं का, मला काय वेळ समजता. हा बोलता तर बोलता घरी कोणी नाही म्हणता खुशाल. या बाहेर तुम्ही आलो काय म्हणाला, 2 मिनिटं लक्ष द्या. भिक्षांत देवाला काय म्हणतो तो साधू, बाहेर या तुम्ही आलो. ती गवळण मध्ये थांब बाबा थांब, तिथं थांब, मीच बाहेर येते. त्या ठिकाणी थोडस पीठ घेतलं आणि त्या गवळ्याला सांगितलं तुम्ही काय करा, गवळा बारीक होता बरं का, गवळा मोठीच्या मोठी आणि नवरदेव बारीक, नवरी मोठीच्या मोठी, नवरदेव बारीक. हाईट कशी जुळत बरं, ठीक आहे. ती गवळी बारीक होता, मला तुम्ही काम करा, माझ्या पाठीमागे लपत लपत या. पाठीमागे येणी बांधलेली होती गाडी. हा गवळ आहे, गवळी तोडवरी खरं करून चाललाय पुढं, त्याची येणी अशी लोंबलेली आहे खाली, ती वडत वडत दिसली मारत मारत चाललेली आहे पुढं. आता भिक्षांतीवाल्याला वाढणार तेवढा म्हणजे तो भिक्षावाला काय हळूच पाठीमागं बघायला लागला. काय काय पाठीमागं काही नाही, माझ्या बघायला लागला. अहो गवळणबाई, ह्या वयामध्ये तुम्हाला असं सोडतंय काय, ह्या वयामध्ये असे नखरे करायला शोधतात का, तुमचं वय काय चाललंय, म्हातारा पण वय. ते म्हणला गवळण, ती गवळण म्हटली हे बघा साधूबा तुम्हाला सांगू नका, तुमच्या पाया पडली. अगं ही गाठ कोणा बांधली माहित नाही आम्हाला. त्या साधूबानं सांगितलं ही गाठ दुसरं तिसरं कोणी बांधली नाही, तुम्ही सकाळी सकाळी मंडपाच्या त्या कृष्ण परमात्म्याच्या दाराच्या समोर जाऊन छाती फुगून म्हणून लागल्या, त्या गोपाळाची त्या कृष्णाची माया घरी जिंकत नाही, त्याने शिकात मानली. हे काम करा तुम्ही जा आणि नंद बाबाकडे जा, ही गाठ सोडून घ्या. त्यानेही त्या कृष्णाला विनंती केली, त्यानं सांगितलं नाही प्रसंग करीत. ते निघाले आणि नंद बाबाला म्हणले बाबा आम्हालाही माफ करा, आमच्याकडून काही चुकलं असेल, तुमच्या या कृष्णाने ही आमची गाठ बांधली. बाबा कृष्णाला बोलवलं आणि गाठ सोडवली. बघा अनेक 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 खोडे आहेत, अनेक प्रसंग आहेत, गोकुळातले प्रसंग, वृंदावनातले प्रसंग जेवढे सांगता येतील तेवढे कमी आहेत मला, कारण ते प्रसंग श्रीमंत